भारत हा एक श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण देश आहे, जो सांस्कृतिक वारसा आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांकरिता परिचित आहे आणि देशभरात अशी अनेक छुपे रत्न आहेत. वर्षाहून मी संपूर्ण भारत आणि जगभरातील व्यापक प्रवास करत आहोत. आम्ही भारतातील सुंदर जंगलांची यादी तयार केली आहे. आम्ही देशभरातील काही भव्य जंगले आणि वन्यजीवन अभयारण्य आणि आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करू शकतात याबद्दल काही माहिती घेऊ. पेंच राष्ट्रीय उद्यान. पेंच नॅशनल पार्क हे भारतातील एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे जे जगभरात प्रसिद्ध आहे. मोगली पेंच अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यात आहे. राष्ट्रीय उद्यानाचे नाव उद्यानात वाहणाऱ्या पेंच नदीवरून पडले गेले. 1960 मध्ये वन्यजीवन अभयारण्य म्हणून स्थापित केले गेले आणि 1970 मध्ये आणि 1990 मध्ये अनुक्रमे राष्ट्रीय उद्यान आणि वाघ प्रकल्प मान्यता मिळवली. आपणास माहीत आहे काय? 1980 जागतिक प्रसिद्ध कथेत द जंगल बुक या शीर्षकात इंग्रजी लेखक रुडयार्ड किपलिंग यांचे ओळखून या राष्ट्रीय उद्यानाची प्रसिद्धी मिळवली. तेव्हापासून या उद्यानात अकेला, द इंडियन वुल्फ, रक्षा, फिल्म, बुक आणि पुस्तकातील प्रसिद्ध प्राण्यांवर नजर टाकण्यासाठी यात मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित होतात. शेर खान रॉयल बेंगॉल टायगर या उद्यानास मोगली लँड म्हणून देखील ओळखले जाते. राष्ट्रीय उद्यान सुमारे 750 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे, ज्यात पेंच नॅशनल पार्क कोर क्षेत्र समाविष्ट आहे. ते बफर झोन बनवते. हा परिसर लहान डोंगर आणि अनेक जंगलांनी वेधलेला आहे. पेंच नॅशनल पार्कमध्ये अनेक झोन्स आहेत, त्यात काही मध्य प्रदेश तर काही राष्ट्रात आहेत. आपल्याला जंगल मार्गदर्शन विकास करता तुम्हाला जन्नत पॉईंटवर नेण्यास सांगा. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेजवळ हा एक भव्य लँडस्केप आहे. राष्ट्रीय उद्यान वन्यजीवन, वनस्पती आणि जीवजंतूंसाठी राख्य आहे. या उद्यानात अनेक प्राणी आणि पक्षी जसे घरदार मोफल, वनकुत्रा, वनडुक्कर, आळशी अस्वल, भारतीय बिबट्या, कोल्हा, माकड, भुंकणारे हरण, चारशिंगे मृग, भारतातील लांडगा आणि इतर अनेकांचे हे घर म्हणून काम करते. रॉयल बेंगॉल टायगर आणि बडबडते इथे दिसू शकतात. पक्षी प्रजात्यांसाठी हे उद्यान खूप राष्ट्रीय आहे. पेंच नॅशनल पार्क मधील बुडगे प्रजाती हे आणखी एक लोकप्रिय आकर्षण आहे. हे उद्यान पर्यटकांसाठी 16 ऑक्टोबर सकाळी 6 ते 10:30 दरम्यान आणि संध्याकाळी 3 ते संध्याकाळी 6 ते खुले असते. हिवाळ्यातील उद्यानात भेट देण्याचा उत्तम काळ आहे. हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे आणि अगदी आपण येथे आलात तर द जंगल बुकमध्ये तुम्हाला मोगलीच वाटेल. मी येथे एक वाघ शोधण्यासाठी व्यवस्थापित केले, परंतु मी येथे एक वाघ शोधण्याची फारशी आशा बाळगण्याची शिफारस करत नाही, परंतु सुंदर लँडस्केप आणि इतर प्राण्यांचा शोध घेण्याची भेट चांगलीच ठरेल. कोयना वन्यजीवन अभयारण्य. कोयना वन्यजीवन अभयारण्य एक अतिशय प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ आहे. हे एक महत्त्वाचे पक्षी क्षेत्र मानले जाते. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये वसलेले हे मंदिर 1980 मध्ये अभयारण्य म्हणून नोंदणी केले. कोयना वन्यजीवन अभयारण्य सुमारे 420 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. कोयना वन्यजीवन अभयारण्य अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राणी आढळतात. अभयारण्य प्रामुख्याने वाटोसा, महाखोर आणि इंद्रावली या 3 भागात विभागले गेले आहे. या अभयारण्यात बंगाल वाघ, भारतीय बिबट्या, भारतीय गौर आणि इतर बरेच प्राणी आहेत. अभयारण्यात एक भव्य वाटोसा किल्ला देखील आहे. पौराणिक कथेनुसार किल्ल्याचे बांधकाम मालवा राजा भोजन 1170 AD मध्ये केले होते. कोयना वन्यजीवन अभयारण्याला भेट देण्याचा आदर्श काळ ऑक्टोबरमध्ये आहे, परंतु उद्यान सर्व ऋतूंमध्ये कौतुकास्पद आहे. कोयना अभयारण्यात पोहोचण्यासाठी कोल्हापुरातील सर्वात जवळचे विमानतळ किंवा कोल्हापुरातील सर्वात जवळचे रेल्वे स्थान सहज उपलब्ध आहे. अभयारण्य देखील रस्त्याने जोडलेले आहे. सकाळी 7च्या सुमारास उद्यानाचे अनवोध करण्याचे तयार आहे आणि 6 वाजता बंद होते. अभयारण्य आणि त्याच्या आसपास अनेक आश्चर्यकारक रिसॉर्ट असलेल्या निवास सहज उपलब्ध आहे.
हे प्राण्यांचे स्पॉटिंग होण्याची शक्यता खूपच कमी आहे, परंतु जंगलाचे स्वतःचे आकर्षण आहे आणि आपण सहज येथे भारतातील राक्षस गिधाड आणि हॉर्नबिल शोधू शकतात, म्हणून या जागेची अन्वेषण करा. एरविकुलम नॅशनल पार्क. पुढील आमच्याकडे एरविकुलम नॅशनल पार्क आहे, जे निलगिरी तहरचे होम आहे आणि केरळमधील हे पहिलेच राष्ट्रीय उद्यान आहे. हे इडुक्की आणि एर्नाकुलम जिल्ह्यात पश्चिम घाटाजवळ आहे आणि हे 1970 मध्ये हे राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित केले गेले. या उद्यानाला नीलाकुरंजीच्या भूमी म्हणूनही ओळखले जाते. 12 वर्षातून एकदा फुललेले हे पार्क देखील आहे. भारतातील सर्वात उंच शिखरावर असलेले अनामुडीचे घर आहे. हे 97 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या उद्यानाला डोंगराचे पठार असून शोला विखलेल्या गावठी प्रदेशांचा मोहक प्रदेश आहे. या राष्ट्रीय उद्यानात सामील झालेले प्राणी म्हणजे मंगूस, लहान पंछी, ओटर, डुक्कर, पट्टे, लहान गिरी हत्ती, निलगिरी लंगूर, वाघ, बिबट्या, निलगिरी लांडू आणि एक प्रसिद्ध निलगिरी तहर. सर्वांपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या धोक्यात आलेला निलगिरी तहर आहे. पक्ष्यांचे 132 प्रजाती तसेच फुलपाखरांचे 101 प्रजाती देखील येथे आढळले आहेत. इथल्या फ्लोरामधील 3 प्रमुख प्रकारांचे समावेश आहे, ते गवत, झुडपे आणि जंगले आहेत. एरविकुलम नॅशनल पार्क दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चच्या काळात बंद असते. रस्ता, रेल्वे आणि हवामानद्वारे कोणीही पार्कमध्ये सहज प्रवेश करू शकते. सर्वात जवळचे रेल्वे स्थान अल्वे आहे आणि कोचीन विमानतळावरून पार्क उपलब्ध आहे. जर आपण भाग्यवान असाल तर आपल्याला निलगिरी तहर, नयनरम्य छोट्या चहा बागा, लावडी ठिकाणी मिळेल. मी त्याच्या शोधण्यासाठी पुरेसे भाग्यवान होतो. बिनसार वन्यजीव अभयारण्य. हे पुढील स्थान सूर्योदय आणि सूर्यास्त दृश्यांसाठी आश्चर्यकारकपणे प्रसिद्ध आहे. बिनसार वन्यजीव अभयारण्य हे वन्यजीव प्रेमींसाठी एक चित्तथरारक मार्गधार आहे. हे उत्तराखंडच्या देवताच्या देशात आहे. मध्य हिमालयात सांस्कृतिक ब्रॉडलीफ ओक जागतिक संरक्षण आणि संरक्षण करण्याचे आयोजन 1980 मध्ये याची स्थापना केली गेली. बिनसार हे 2 शब्द बिन आणि सार पासून उद्भूत, ज्याचे थोडक्यातच अर्थ अभयारण्य 45 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. या उद्यानात अनेक प्राण्यांचे घर, ज्यात काही बिबट्या, कस्तुरे हिरण, जंगली मांजर, डुक्कर, लाल कोल्हा, कुऱ्हाड लंगूर, लिसर माकड, लाल रक्षण जुडणारे किलगर आणि बिनच्या गोष्टींचे समावेश आहेत. बिनसारमध्ये 200हून अधिक पक्ष्यांचे प्रजातीचा समावेश आहे. त्यापैकी काही फॉकटेल, ब्लॅकबर्ड, पॅराकीट, मॅकपाय यादी आहेत. बिनसार हे देखील अनेक सरपटणारे प्राणी आणि फुलपाखरांचे घर आहे. या उद्यानात प्रकारचे खूप सारी झुडपे आणि प्रकारची गवते समाविष्ट आलेले आहे. या प्रदेशात वनस्पती आणि प्राणींसंबंधित संग्रहालय आहे. बिनसार वन्यजीव अभयारण्याच्या नैऋत्येकडे भागात पूर्वेकडे स्मोष्ट आहे. रिसॉर्टला बिनसारच्या जंगलाने वेधलेला आहे. उत्तरेस उच्च हिमालय आणि दक्षिण व पश्चिमेला दर्या या आणि टेकड्यांचं दृश्य आहे. बिनसारला भेट देण्यासाठी उत्तम वेळ म्हणजेच उन्हाळ्याच्या वेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही. बिनसार उत्तराखंडमधील बरीच महत्त्वाची शहरे आणि शहरांची जंगले संबंधित ठेवलेला आहे. पतनगर हे बिनसारचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. कोथाडाम सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. प्राण्यांचे स्पॉटिंगची शक्यता खूप कमी आहे, परंतु 0 पॉईंट ट्रेक जाण्याचा ट्रेक आहे. या ठिकाणाहून भव्य हिमालय आणि बर्ड वॉचिंगचे देखील भेट देण्याची खूप उपयुक्त ठरेल. ताडोबा अंधारी वाघ प्रकल्प. ताडोबा अंधारी वाघ प्रकल्प भारतातील आणखी एक प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे. हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य 1950
मध्ये स्थापन करण्यात गेले होते आणि हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा हा शब्द ताडोबा किंवा तारू या नावाने वाढला गेला आहे, जो ह्या प्रदेशातील स्थानिक आदिवासींची प्रशंसा केली आहे आणि अंधारी या भागातील वाहणारी अंधारी नदीच्या नावावरून आहे. या जंगलाचा एक प्रमुख भाग डोंगराळ भागात आहे. घनदाट वनक्षेत्र, गुळगुळणे करणारे आणि खोल दरी अशा विविध प्रकारचे भूभागांवर आपणास भेट देण्या मिळू शकते. ताडोबा नॅशनल पार्कमध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि सरपटणारे प्राणी आहेत. वाघांची लोकसंख्या तुलनेने जास्त आहे आणि म्हणूनच वाघांना डाग देण्याची शक्यता बरीच जंगलात आहे. वाघ प्रकल्प 1700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पसरलेला असून त्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान देखील आहे. या राष्ट्रीय उद्यानात भारतातील बिबट्या, आळशी अस्वल, पट्टे असणारे हिरवे जंगली मांजर, भुंकणारे हरण, मसबेज आणि प्रसिद्ध बंगाल टायगर असे अनेक प्राण्यांची जाती आढळतात. या उद्यानात विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत, ज्यात मार्ग मगर आणि लुप्त झालेले भारतीय अजगर आहेत. ह्या जंगलात नुकताच एक ब्लॅक पॅन्थर दिसला. हे उद्यान प्रत्येक हंगामात 15 ऑक्टोबर ते 30 जून पर्यटकांसाठी खुले आहे, परंतु ते मंगळवारी संपूर्ण दिवस बंद राहते. या ठिकाणी आपल्याला बहुतेक प्राणी दिसतील आणि वाघाला भेट देण्याची शक्यता जास्त आहे, कारण या छोट्या जंगलात वाघाची संख्या खूप जास्त आहे आणि जर आपण भाग्यवान असाल तर नुकताच उद्यानात आढळलेला एक ब्लॅक पॅन्थर देखील तुम्हाला दिसेल. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य हे अभयारण्य आहे ज्याचे नाव पूर्णा नदीवरून पडले आहे, जे त्यामधून वाहते. हे गुजरात शहरात आहे आणि जुलै 1990 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. अभयारण्य क्षेत्र सुमार 160 चौरस किलोमीटर रेलिंग टेकड्या, पाठार आणि छोट्याशा दऱ्या असलेल्या सुंदर भागात वापरलेले आहे. हे स्वागत आणि बांबूचे घनदाट जंगल व्यापलेले आहे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची उत्तुंगता हवामान आहे. हे अभयारण्य सुमारे 700 प्रजातींचे वनस्पती आणि झाडे आहेत. येथे प्राण्यांमध्ये बिबट्या, रिसस माकड, बॉनेट माकड, मंगूस, भारतीय मगर, भारतीय गुंगा आणि 4 शिंगे मगर देखील आहे. भुंकणारा हरिण, सांबार हरिण, हायना, जंगली मांजरचा समावेश आहे. या प्रदेशात पक्ष्यांमध्ये सामान्य, रिखाडी, हॉर्नबिल, राखाडी जंगली पक्षी, राखाडी जंगली फॉल, बार्बेट, वुडपेकर, रॅप्टॉल असे अनेक समाविष्ट आणि हे त्यांचे घर आहे. घरे, कपडे, दारगिरी, शेती, मासेमारी, वाघ, लोकनृत्य इत्यादी रूपात जंगले समृद्ध आहेत. आदिवासी संस्कृतीचे समर्थन करते. जेव्हापासून सूर्य मावळतो तेव्हा आपण लोकनृत्य, आदी गाणी आणि दररोज नाद ऐकण्याचे सक्षम व्हाल. अभयारण्य आठवड्यातील सर्वात 7 दिवस सहसा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले असते. पूर्णा वन्यजीवन अभयारण्याला भेट देण्याचा आदर्श काळ म्हणजे ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्यातच. रस्ता मार्गे सहज जाता येते. जवळचे बस स्थानक आणि रेल्वे स्थानक वायरा आहे. सुरत हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. इथल्या छोट्या निसर्गाचा माग तुम्हाला एक अनोखा अनुभव देते आणि तुम्हाला बरेच पक्षी आणि बरेच प्राण्यांची माहिती मिळते. पूर्णा वन्यजीवन अभयारण्य निसर्गाचे रेखांसाठी एक उत्तम ठिकाण आहे आणि येथे नक्कीच भेट द्यावी. मेळघाट वाघ प्रकल्प. पुढील ठिकाण आपण ज्या ठिकाणी भेट देत आहोत ते म्हणजे मेळघाट. एक प्रसिद्ध वाघ प्रकल्प महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित वन्यजीवन अभयारण्य. मेळघाट या शब्दाचा अर्थ घाटांची बैठक, जे त्या भागातील भूभागाचे वर्णन करते. वन्यजीवन प्रजातींचे विविध प्रकार आहेत आणि वनस्पती आणि प्राणी दोघेही मध्ये समृद्ध विविधता आहे. वाघासारखे मेळघाट कदाचित गुरड अभयारण्य म्हणून ओळखले जाऊ शकते. हे निश्चितच बर्डवॉचचे सर्व पूर्ण झाले आहे. आरक्षण एकूण क्षेत्रफळ 1677 चौरस किलोमीटर. बरेच पर्यटक त्यात मेळघाट भेटीस चिखलद्वारा सुंदर हिल स्टेशन मुक्काम म्हणून एक रात्र करतात, जिथे ते एखाद्या गावातील केलेल्या जाण्यासाठी आणि काही नेत्रदीपक धबधब्यांपर्यंत पोहोचू शकतात.
पर्यटकांमध्ये मेळघाट एक्सप्लोअर करू शकतात. परंतु सप्टेंबर अखेरपर्यंत आणि जुलैपासून सुरू होणारे मान्सून उत्तम दृश्याचा वर्ष आहे. मेळघाटातील निवास सोय प्राण वन्यजीवांकडून चिखलद्वारा केली गेली आहे. हॉटेल व रिसॉर्ट व्यवस्थित चालविले आहे जे खाजगी रीतीने चालवतात. मेळघाट वाघ प्रकल्पात रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गांवरूनही प्रवेश करता येते. सर्वात जवळचे विमानतळ नागपुरात आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन बडनेरा जंक्शन आहे. मेळघाटमध्ये असे अनेक कोर्स आहेत जे निसर्ग आणि वन्यजीवनात घेता येते आणि हे बफर झोन पूर्णचंद्र रात्री मन स्टे ऑफर करतात, जे खरोखरच एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव आहे. गीर राष्ट्रीय उद्यान. आमच्या यादीतील पुढील स्थान म्हणजे भव्य सिंहाचे भव्य घर. गीर राष्ट्रीय उद्यान सामान्यतः सासन गीर या नावाने ओळखले जाणारे हे वन व वन्यजीवन अभयारण्य गुजरातमधील तलाल गीरखेरीस वसलेले आहे. 1966 मध्ये जुनागढ खासगी शिकार क्षेत्र नवाब येथील त्याची स्थापना करण्यात आली आणि एकूण 1412 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पसरलेले असून त्यापैकी 250 चौरस किलोमीटर पूर्ण राष्ट्रीय उद्यान आणि 1150 चौरस किलोमीटर वन्यजीवन अभयारण्य म्हणून संरक्षित आहे. शिकार करण्याच्या कारणास्तव एशियाटिक सिंह एकेकाळी गीर जंगलात नामेशित झाले समजले जाते. असेच एक चिंतातिक प्रजाती म्हणून घोषित केले. तथापि संदर्भन प्रजातींचे योग्य अजमतामुळे सिंहाची संख्या प्रचंड वाढली गेली आहे. 1913 मध्ये 20 सिंह 2015च्या जागतिकनुसार त्यांची संख्या 520 झाली होती. गीरच्या रानवटी जीववैविध्यतेमुळे सांबार हरिण, 4 शिंगे असलेली मोर, बिबट्या, हायना आणि भारतीय कोल्ह्याचे हे आवडते स्थान बनले आहे. हे पक्ष्यांचे 200 प्रजातींचे एक निवारा आहे आणि धोक्यात आलेल्या पांढऱ्या असलेल्या दुर्मिळ बिलचे हे एक घर आहे. यात मार्ग आणि क्रोकोडाईल सारख्या सरपटणारे आणि 400 प्रजातींचे रोज प्राणी असतात. साप आणि ग्रेट सापाचे अनेक प्रजाती समावेश आहे. गीर नॅशनल पार्क राष्ट्रीय आणि पर्यटकांचे योग्य वेळ म्हणजे डिसेंबर ते मार्च दरम्यानच. पार्कमध्ये रोज जून ते ऑक्टोबर दरम्यान बंद असते. उद्यान रस्ता, रेल्वे आणि वायुमान सहज उपलब्ध आहे. या राष्ट्रीय उद्यानात सर्वात जवळचे विमानतळ केशोद विमानतळ आहे. सुमारे 10 मिनिटाच्या अंतरावर सासन गीर रेल्वे स्थानक सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. सन गीर येथे एक बस स्थानक आहे जे स्किन गीर राष्ट्रीय उद्यानाजवळच आहे. येथे सिंहावर अंकुश ठेवण्याची शक्यता खूप जास्त आहे. पेरियर वाघ प्रकल्प. आता आपण केरळच्या अभिमानास भेट देऊ. पेरियर राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीवन अभयारण्य, ज्याला पेरियर वाघ प्रकल्प म्हणून ओळखले जाते, हे केरळमधील इडुक्की आणि पाटमुथ्थी जिल्ह्यात आहे. पेरियर तलावाजवळ अभिमानाने असलेले हे उद्यान हत्ती तसेच वाघाचे प्रकल्प आहे. संरक्षण क्षेत्र 925 चौरस किलोमीटर व्यापलेले आहे. त्यापैकी कोर झोनचे 305 चौरस किलोमीटर क्षेत्राला 1980 मध्ये पेरियर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. या उद्यानात दुर्मिळ, स्थानिक आणि लुप्त प्राणी, वनस्पती आणि जीव आढळतात. तसेच हे पार्क केरळच्या 2 प्रमुख नद्यांचे पाण्याचे खोर म्हणून काम करते, पेरियर आणि पांबा. 1950 मध्ये भारतातील राजकीय एकीकरणानंतर हे वन्यजीवन अभयारण्य वन म्हणून केंद्रीकरण केले. येथे सतत प्राण्यांचे 60 प्रजाती, पक्ष्यांचे 315 प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे 45 प्रजाती, अभयारण्यात 16 प्रजातीचे आणि माशांचे 30 प्रजाती अभयारण्यात नोंदणी केले आहे. येथे आपण पाहत असलेल्या अनेक प्राण्यांमध्ये हत्ती, वाघ, सांबार हरिण, भुंकणारा हरिण, आळशी अस्वल, निलगिरी लंगूर, लायन, माकड, वन, कुल्ला आणि बरेच काही समाविष्ट आहेत. येथील काही खास आकर्षण म्हणजे समुदाय पुरस्कार इकोटुरिझम सुविधा जी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्रेकिंग, ट्रायबल हॅमलेट, म्युझियम, फ्रिंज ट्रेकिंग एरिया, ट्रायगल ट्रेल, ॲडव्हेंचर ट्रेकिंग अँड कॅम्पिंग प्रोग्राम. प्रत्येक टिपमध्ये 5 व्यक्ती मर्यादित आहेत.
जंगलातील रात्र आणि जंगलातील रात्रीचे छापवीसुद्धा. एप्रिल ते जून हा पेरियर वन्यजीवन अभयारण्य आणि वाघ प्रकल्पाला भेट देण्याचा उत्तम काळ आहे, कारण या काळात दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती आढळण्यास सोपे आहे आणि हवामान देखील शुद्ध आणि कोरडे आहे. समुदायाद्वारा जुलै महिन्यात वातावरण हवामान उद्यान पोहता येईल. तसेच जवळील रेल्वे स्थान कोट्टममध्ये 110 किलोमीटर अंतरावर आहे. हिलचे भूमीमुळे ते येथील काही प्राणी शोधण्यात ठिकाणे आहे, परंतु नयनरम्य लँडस्केप आपल्याला खास नक्कीच दूर नेईल. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा भारताचा एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे, ज्याचे नाव शिकारी बनलेल्या निसर्गवादी म्हणून ठेवले गेले आहे. जिम कॉर्बेट हे उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यात आहे. हा पार्क अक्षरशः भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाची स्थापना 1930 मध्ये झाली आणि ते मूळचे हॅलो नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क सुमारे 520 चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे आणि राष्ट्रीय उद्यानात डोंगर, दलदलीचे प्रदेश, नदीचे पट्टे, गवळती जमीन आणि एक मोठा तलाव अशा प्रकारचे भूप्रदेश तुम्ही वर्गीकरण करू शकतात. हे भारतातील काही राष्ट्रीय उद्यानांपैकी आहे जे राष्ट्रीय उद्यानात रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी देते. या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये 878 वनस्पती वनजीवन प्रजाती, 110 प्रकारची झाडे, स्थान प्राण्यांचे 50 प्रजाती, 580 पक्षी प्रजाती आणि 25 सरपटणारे प्राणी आहेत. सांबार हरिण, कलंकित हरण, सुवर्ण जॅकल, टॉलेफिश उल, हत्ती, थोडे हिरवे, मधमाशी खाणारे आणि अर्थातच आपण पाहू शकतात असे काही प्राणी व पक्षी आपण वर्गीकरण करू शकतो. प्रसिद्ध बंगाल टायगर मूळचा आपण प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी किंवा दोघेही असाल तर या राष्ट्रीय उद्यानाला आपण खरोखरच चांगला अनुभव येईल. आपल्या सफारीमध्ये तुम्हाला बहुतेक प्राणी दिसतील, परंतु वाघ दिसण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु निसर्गरम्य निसर्गाची आमच्या यादीमध्ये भेट दिलीच पाहिजे. प्रत्येक जंगलाचे स्वतःचे खास लँडस्केप आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे वास्तव्य असते. प्रदेश, ठिकाण आणि भेटीची वेळ यावर अवलंबून असते. आपण जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ अगदीच ट्रेक असल्यामुळे आपण तेथे प्राणी शोधू शकणार नाही, परंतु या घाट जंगलात चालत जाणारा अनुभव निश्चितच अविस्मरणीय असेल. आपल्याला भेटायच्या अनुसार आपण येथे फुलपाखरू किंवा कोवी किंवा शांततील पक्षी पाहूचे सक्षम असाल. वन्यजीवन अभयारण्य हा प्राणी आणि नैसर्गिक वास्तव राहण्याचे आणि त्यांचे विशिष्ट अधिक जाणून घेण्याचा एक अनुभव मार्ग आहे आणि वनस्पती आणि प्राणी दोघे बाबतीत भारतातील समृद्ध जीवनशैली आशीर्वाद मिळालेली आहे. प्रत्येक प्रवाशाला जो निसर्ग प्रेम करतो आणि वनजीवन उत्साही आहे त्याने देशभरात या लपलेल्या रत्नांना भेट देण्याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. अशा प्रकारे आपण इको टुरिझम आणि शासन असलेल्या सहाय्य करू आणि वन्यजीवन संरक्षण कार्यक्रमाला देखील समर्थन दिले.